ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. कालच्या ओबीमध्ये आपल्याला कवीने हे ज्ञान समजावून सांगितले. देह तुझ जाणे की तुझ याचे ज्ञान, की या शरीराला तू कोण आहे याची काही जाण नाही आहे. शरीर तुला ओळखत नाही. तुझंच शरीर तुला ओळखत नाही. तुझ्या पायाला तू कोण आहे ते माहीत नाही. तुझ्या हाताला तू कोण आहे ते माहीत नाही. तुझ्या डोक्याला, मेंदूला कोणालाही असं माहिती नाही की तू कोण आहे. मात्र तुला याचं ज्ञान आहे. तुला माहिती आहे हा माझा हात आहे, माझा पाय आहे, माझे कोणते कोणते हे अवयव आहेत, त्यांची कोणती नाव आहेत, सर्वच या देहाबद्दलचं तुला ज्ञान आहे. असं म्हणून फार आपल्याला कवीनी हे दोन भाग, मी मधले हे दोन भाग वेगळे करून दाखवले. मी जो आहे या मी मधलेच दोन भाग वेगळे करून दाखवले आहे. एक भाग असा वेगळा करून दाखवला की जो शरीराला जाणतो, आणि दुसरा भाग असा वेगळा करून दाखवला की शरीर ज्याला जाणत नाही तो. एक द्रष्टा आणि एक दृश्य असे दोनच भाग या शरीरामध्ये, दोन्ही भाग आहेत असं वेगवेगळं करून या ओबीमध्ये काल आपल्याला असं दाखवलं होतं. कवीनी दोन भाग करून दाखवले होते एका शरीरामधले. म्हणजे माझ्या शरीरामध्ये माझे दोन रूप आहेत. माझं एक दृश्य रूप आहे जे लोक पाहून राहिले आहेत, ज्यांना मी आरशात दिसतोय. तो भाग एक वेगळा आहे माझ्या शरीराचा. आणि याला समजणारा, याला जाणणारा, याचा द्रष्टा, याचा साक्षी जो आहे तो जो मी आहे तो वेगळा. असं हे दोन वेगळं करून पहिल्यांदा या अध्यायामध्ये यांनी कवींनी करून दाखवलं होतं. आणि पुढे असं म्हणतात 13व्या ओवीमध्ये, देहा सबाह्य अभ्यंतरी तू जाणसी गा विचारी, देह अलंकाराची परी मिरविसी तू. वा वा, छान लिहिलेलं आहे. तू कसा आहेस तर तू या देहाला सबाह्य आणि अभ्यंतरी म्हणजे बाहेरचं देखील जाणतो या देहाच्या, आणि आत देखील काय आहे असं तू सर्व जाणतो. या सबाह्य अभ्यंतरी म्हणजे आत आणि बाहेर असं तू या देहाला जाणणारा आहेस. तू पहा, स्वतःला विचारून पहा, तू जाणतो की नाही. तर तू जाणसी गा विचारी, तू विचारून पहा, तू जाणतोस आपल्या देहाला पूर्ण. आणि या देहाला देह अलंकाराची परी मिरविसी तू. जसं आपण एखाद्या स्त्रिया सुंदर साड्या घालून, सुंदर अलंकार घालून मिरवतात, किंवा एखादा पुरुष चांगला सुटबुटामध्ये आपली चांगली सुंदर बॅग घेऊन, किंवा आपली नवीन जे आहे निघाली नवीन काही महागडी कार घेऊन आणि मिरवतो. तर हे सगळं बाह्य जे आहे ते, तर ज्याला आपण उपाधी म्हणतो, ते उपाधी घेऊन मिरवतो. तसं इथे सांगून राहिले आहेत की हा जो देह आहे या देहाला तू अलंकारासारखा मिरवतो आहेस. हे देह तुझे अलंकार आहेत, तुझी उपाधी आहेत. पण हा देह म्हणजे काही तू नाही. तू या देहाला अंतर्बाह्य जाणतोस आणि तू देहाचा फक्त साक्षी आहेस, असं या ओवीमध्ये कवी सांगतात. आणि पुढे म्हणतात, लावोनी खोळी पंचभूतांची भूती मिरविसी तूची, जाणीम असे की याची तुझची की. ही पंचभूतांची खोळी पांघरून, खोळी म्हणजे खोळ, जी कातडी काढतात मेलेल्या प्राण्यांची, वाघाचं कातडं किंवा आणखी कशाचं कातडं जे काढतात आणि त्याची खोळ असते.
तर हे खोळ पांघरून, कशाची खोळ पांघरून म्हणतात? कवी इथे म्हणतात पंचभूतांची खोळ पांघरून. तर पंचभूत आपल्याला माहीत आहे आणि ही सृष्टी पंचमहाभूतांची तयार झालेली आहे. आणि ही सृष्टी जशी पंचमहाभूतांची तयार झालेली आहे, हे नद्या, पर्वत, झाडं, पशु, पक्षी, प्राणी आणि हे सगळे सूर्य, चंद्र, तारका, या सगळ्या ग्रहमाला, या आकाशगंगा, ही सगळी सृष्टी आहे, ही जशी तयार झालेली आहे, बाबा रे तू देखील या सृष्टीचा एक भागच आहे. या सृष्टीपेक्षा काही वेगळा नाही आहे. तू जसं एखादं झाड असावं, जसं एखादा प्राणी असावा, जसं एखादं काहीही असावं दुसरं, तसंच तू देखील एखाद्या दुसऱ्या प्राण्यांसारखाच एक प्राणी मात्र आहेस. तू सृष्टीचाच भाग आहे. आणि ही सृष्टी पंचमहाभूतांची तयार झालेली असल्यामुळे तुझं शरीर देखील काय वेगळं नाही आहे, पंचमहाभूतात्मकच आहे. आणि ही पंचमहाभूतांची खोळी, ही खोळ तू आपल्या अंगावर घातली आहे. हे तुझं जे अंग आहे हे पंचमहाभूतांचं आहे. तुझे हातपाय आणि जे देह तुझा तू आहेस, हा तुझा पंचमहाभूतांचा देह आहे. आणि तू जो साक्षी आहे, तू असा आहेस, तुझं मूळ रूप, त्या मूळ रूपाला काही शरीर नाही आहे. ते तो जो मूळ रूप तुझं आहे ते निर्गुण निराकार असं जे आहे, साक्षी रूप तुझं आहे. पण तू काय करतोयस की ही पंचमहाभूतांची खोळ घेऊन भूती मिरविसी. तू इथे भूती मिरविसी म्हणजे या पंचमहाभूतात्मक विश्वामध्ये तू जे आहे तू मिरवून राहिलायस, तू दाखवून राहिला, तू वावरून राहिलायस, असा याचा अर्थ. जाणीव असे की याची तुझची की तू, ही तुलाच याची जाणीव आहे, तूच हे जाणतोस की हे शरीर माझं आहे म्हणून, असा याचा अर्थ. ऐसे आपण या जाण निरसिका दृश्य गुण, जे देह मी म्हणतोसी आपण, ते सांडी भ्रांती. आता हे आपण सहजपणे आपण जाणून घ्यायला पाहिजे की हा जो दृश्य गुण आहे, हे जे दृश्य आहे पंचमहाभूतात्मक जे आहे माझ्या देहाचं दृश्य, ते देहाचं दृश्य आता त्याचं निरसन मला करायला पाहिजे. निरसन करायला पाहिजे म्हणजे काय आहे की ते वेगळं आहे माझ्यापेक्षा, हे मला समजून घ्यायला पाहिजे. मी समजलो पाहिजे की मी वेगळं आहे आणि हे शरीराचं माझं दृश्य आहे हे वेगळं आहे. जे देह मी म्हणतोसी आपण, ते सांडी भ्रांती. आता ही भ्रांत मी सोडून द्यायला पाहिजे. कोणती भ्रांत? की मी माझ्याच शरीराला मी करून जे म्हणत असतो सारखं, तर आणि त्या देहाला मी म्हणण्याची, याला देह तादात्म्य ज्याला आपण म्हणतो, देहालाच आत्मा समजणं किंवा देहालाच मी समजणं, ती भ्रांती आता मी सोडून द्यायला पाहिजे, असं इथे कवी सांगतायत. आणि पुढे म्हणतात, देहाची या अवयवा समजता तूच एक जाणता. या समस्त देहाचे जे अवयव आहे, देहाची या अवयवा समजता तूच एक जाणता. या शरीराला, आणि तोच वरती जो मुद्दा सांगितला होता तोच या ओवीमध्ये घेतलेला आहे की तू तू हे स्वतः तो तुझा तू आईता विचारून पहा. तू हे स्वतःलाच विचारून पहा. काय विचारून पहा? की या समस्त शरीराला, शरीराच्या अवयवांना जाणणारा तू स्वतःच आहेस, असा या ओवीचा अर्थ आहे. आता पुढे हे वेगवेगळं सांगतायत या ओव्यांमध्ये, पुढच्या 5 ओव्यांमध्ये, की कशी पंचतत्व आणि त्या पंचतत्वांमधनं किंवा पंचमहाभूतांमधनं शरीरांचे काय काय तयार झालं आहे ते सांगतायत इथे आता कवी. रोम त्वचा नाडी मास अस्ति हे पंच अंश, कठीण हा धरणीचा. ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. परमामृत ग्रंथाचा
चौथा अध्याय सुरू आहे आणि कालपर्यंत आपण 25व्या ओवीचे निरूपण केले. या अध्यायामध्ये एक तत्व आपल्याला कवी वारंवार समजावून सांगत आहेत की बाबा रे, हा जो तुझा देह आहे, तुझं शरीर आहे, किंवा ज्याला तू तू म्हणतो, हा तू हा स्प्लिट पर्सनॅलिटीचा आहे, ड्युएल पर्सनॅलिटीचा आहे. तू जरी एक वाटतो तुला, मी देहरूपाने एकच आहे असं जरी तुला वाटत असलं तरी तसं नाही आहे. तुझ्या देहामध्ये देखील दोन भाग आहेत, असं सगळं या चौथ्या अध्यायाचा सांगण्याचा अर्थ कवीचा आहे, सांगण्याचा उद्देश कवीचा आहे. कोणते दोन भाग आहेत जीवाचे? माझ्या शरीराचे दोन भाग आहेत असं कवी सांगतात. ते कोणते दोन भाग आहेत? तर कवी इथे स्पष्ट करतात, मुकुंदराज महाराज स्पष्ट करतात की हे दोन भाग असे आहेत बाबा, की एक तर तो आहे जो तुझ्या या शरीराला जाणतो, तुझ्या देहाला जाणतो, तुझ्या व्यवहारांना जाणतो, तुझ्या घेण्या देण्यांना जाणतो, तुझ्या शारीरिक संबंधांना जाणतो, तुझ्या स्वप्नांना जाणतो, तुझ्या महत्वाकांक्षांना जाणतो, तुझं घेणं देणं जाणतो. अरे तुझे बारीक आईनी प्रत्येक गोष्ट तुला ज्या सिक्रेट वाटतात त्या सगळ्यांना जाणणारा एक जण गुप्तपणे तुझ्या शरीरात बसला आहे. तो तुझ्या शरीराचा एक भाग आहे, जाणणारा. गुप्तपणे आहे, तो दिसत नाही, तो ठळकपणे डोळ्यांनी दिसणारा नाहीये. असा एक तुझ्या शरीराचा भाग आहे. हे फार महत्वाचं तत्व आहे आणि आपल्याला अध्यात्माचा अभ्यास करताना हे लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण याशिवाय विवेक आपल्याला होणार नाही आणि विवेक झाल्याशिवाय पुढचं ज्ञान नाही. तर एक जो आहे तो हे शरीर, या शरीराच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, सर्व या शरीराचं जे कार्य आहे त्याला जाणणारा एक जण आहे जो सर्व जाणतो. पण तो कसा आहे? गुप्त आहे, दिसत नाही आहे. आणि मग हा एक भाग झाल्यानंतर दुसरा भाग आहे. जो दुसरा भाग आहे तो मात्र सगळ्यांना दिसतो. हा, आपल्यालाही दिसतो. तो आरशात बघा दिसतो. सर्व अवयव आहेत त्याला, सर्व त्याला अवयव आहेत. तोच सगळं कार्य करतो, तोच प्रत्येक कर्म करतो, तोच प्रत्येक ठिकाणी जाणं येणं करतो आणि जे काही जागतिक व्यवहार आहे तो सगळं करतो. तर असा हे सर्व करणारा एक देह आहे जो प्रकट आहे, सगळेजण पाहू शकतात. आणि एक असा आहे की जो फक्त या देहाच्या ॲक्टिव्हिटीज जाणणार आहे. जसं आपण उदाहरणार्थ कुणीही घेऊ, आपण आपले सुरेशराव आहेत. आता एक सुरेशराव आहेत जे आपल्या डोळ्यांनी दिसतात, ते स्वतःला पाहू शकतात. ते आपल्या सुगवेच्या आश्रमात एवढ्या 3-4 वर्षापासून पाहतायत, गोरक्षण करतात, जाणाऱ्या येणाऱ्यांची सोय करतात, आश्रमाची स्वच्छता पाहतात, आश्रमात आपले एवढे कार्यक्रम होतात त्या सगळ्यांची व्यवस्था ते करतात. आश्रमात छोटेखानी लहानसा एक बगीचा आहे आपला, त्या बगीच्याची देखभाल करतात. पाऊस आला म्हणजे सुरेशराव नवीन नवीन झाडं लावतात. सर्व कार्य त्यांचा देह करत राहतो सुरेशरावांचा.
पण ते एकटे करतात का? आपल्याला असं वाटतं ते एकटे करतात. पण सुरेशरावांचे दोन भाग आहेत. कसे? एक हे सर्व आश्रमाचं कार्य करणारे एक सुरेशराव, आणि हे जे कार्य सुरेशराव करतात ते कार्य जाणणारे दुसरे एक सुरेशराव जे त्यांच्या आतमध्ये आहेत. ते सुरेशराव त्यांच्या आतमध्ये आहेत. कोणत्या रूपाने आहेत ते सांगितलं की ते आत्मरूपाने आहेत. पण ते न दिसणारे एक सुरेशराव आहेत आणि दिसणारे एक सुरेशराव. जसं सुरेशरावांचं आहे तसं माझं आहे, तसं तुमचं आहे, तसं सर्व जीवांचं आहे. सर्वांचे दोन दोन भाग आहे. आणि हीच गोष्ट थोडं तात्विक प्रकारे आणि भगवद्गीतेने देखील सांगितली आहे. थोडं आपण आता भगवद्गीतेकडे जाऊ आणि आपण 13वा अध्याय थोड्या वेळासाठी काढा आणि वाचून पहा. 13वा अथ त्रयोदशोऽध्यायः भगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यधिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. भगवान म्हणतात, श्रीकृष्ण आपल्या अर्जुनाला सांगतात, काय सांगतात? हे अर्जुना, हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते. हे जे शरीर आहे, हा जो देह आहे, हा अवयवांचा देह, इंद्रियांचा देह आहे, याला काय म्हणतात? हे क्षेत्र आहे. हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते. आणि याला जो जाणतो त्याला त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ म्हणतात. हा देह तर मृत आहे. देह आपला मृतवत आहे, मातीसारखाच आहे. आपले हात काही कोणाला जाणत नाही, त्याला काही बुद्धी नाही. पाय कोणाला जाणत नाही, जाणणं शक्यच नाही. पायांना काही बुद्धी नाही आहे, मेंदू नाही आहे पायांना. हा जडच आहे. हे शरीर जे आहे ते मातीसारखंच आहे. ही मातीची काया अंती मातीला मिळणार. कोणी आपल्या कवीने लिहिलं आहे. तर ही मातीची काया का म्हटलं आहे? हे जडच शरीर आहे. याला ज्ञान थोडी आहे काही. नाही 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 नाही, चुकीचा समज आहे. आमच्या या शरीराला ज्ञान मुळे नाहीच. तर भगवान काय म्हणतात? हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते. आणि याला जो जाणतो त्याला तत्व जाणणारे ज्ञानी लोक, जे विद्वान आहेत, जे कवी आहेत, ज्ञानी आहेत, साक्षात्कारी पुरुष आहेत, ज्यांना गुरुकृपा प्राप्त आहे, ज्यांनी उपनिषदांचा अभ्यास केला आहे, तत्वज्ञानाचा अभ्यास केला आहे आणि गुरुकडून आपल्या ज्ञान घेतलं आहे, असे लोक, आत्मसाक्षात्कारी लोक काय सांगतात की हा जो त्या शरीरामध्येच लपून बसलेला त्याचाच जो दुसरा भाग आहे त्याला क्षेत्रज्ञ, जो जाणणारा आहे तो क्षेत्रज्ञ, अशा नावाने हे ज्ञानी लोक त्याला ओळखतात. हा क्षेत्रज्ञ अध्याय जो 13वा आहे भगवद्गीतेचा, फार सुरेख आहे. वारंवार वाचावासा वाटतो. अत्यंत सुंदर अध्याय आहे. तर कोणते दोन भाग आहेत? एक शरीर आहे, एक शरीराला जाणणारा आहे. जे शरीर आहे त्याला काय म्हणतात? क्षेत्र म्हणतात. आणि जो शरीराला जाणणारा आहे तो कोण आहे? क्षेत्रज्ञ आहे. हा क्षेत्रज्ञ जो जाणणारा आहे तो कुठे बसला असतो? बाहेर कुठे असतो का? नाही 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 नाही, शरीरातच असतो. तो दिसत नाही, असतो आपल्या शरीरातच. मग आपले स्वतःचेच दोन भाग आहेत, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. आणि पुढे दुसरा श्लोक आहे भगवद्गीतेचा असा, क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यज्ञानं मतं मम. हे अर्जुना, सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मला समज. इथे भगवान सांगतायत आणि श्रीकृष्ण भगवान काय सांगतायत की अरे, एक जो देह आहे तुझा, जो आपला मूढ देह आहे तुझा, जड देह आहे तुझा, आणि त्याला जाणणारा जो दुसरा तू आहेस तो खरं तर जीवात्मा आहे. आणि हा जो जीवात्मा आहे
तू तो जीवात्मा म्हणजे मी असं समज. मी म्हणजे कोण? कृष्ण. कृष्ण म्हणजे कोण? आत्मा. म्हणजे तुझा जीवात्मा देखील मीच आहे रे. असं तुझ्या आतमध्ये मी बसला असतो आणि सगळ्या तुझ्या जीवाचे व्यवहार करतो, तुझ्या देहाचे व्यवहार करतो आणि तो मीच आहे. वास्तविक तू आणि मी एकच आहे असं पुढे सगळं सांगायचं आहे. तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मलाच समज असं कृष्ण सांगतात. आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्वतः जाणणे ते ज्ञान आहे असे माझे मत आहे. या आपल्या दुसऱ्या श्लोकामध्ये भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायाच्या भगवान सांगतात आणखी दुसरं वेगळं कोणतं ज्ञान आहे हो? हेच ज्ञान आहे. काय ज्ञान आहे? की या प्रकृतीला आणि पुरुषाला जाणणे. प्रकृती म्हणजे हा शरीर आणि पुरुष म्हणजे आतमधला जीवात्मा. क्षेत्र म्हणजे प्रकृती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आतमधला जीवात्मा. तर मी कोण आहे? हा जो देह आहे ते क्षेत्र आहे. देह म्हणजेच क्षेत्र, क्षेत्र म्हणजेच प्रकृती, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे हा जीवात्मा म्हणजेच क्षेत्रज्ञ, जीवात्मा म्हणजेच क्षेत्रज्ञ आणि क्षेत्रज्ञ म्हणजेच पुरुष, हे जाणून घ्या. वेगवेगळी नावं आहेत परंतु तत्व एकच आहे की आमच्या या स्प्लिट पर्सनॅलिटीमध्ये, आमच्या या द्वंद्वात्मक वास्तविक जे आहे, द्वंद्वात्मक हे काल्पनिकच रूप आहे. पण आता हे ज्ञान शिकून घ्यायसाठी आपण कालच पाहिलं की तू पहिल्यांदा द्वैत समजून घे, मग तुला अद्वैत समजेल, असं काल यांनी मागच्या 3ऱ्या याच्यामध्ये उपदेश केला होता आमच्या लेखकांनी, मुकुंदराजांनी, की तू द्वैत समज, तुझे 2 भाग आहेत ना ते पहिले समज आणि मग एकच तू कसा आहे ते नंतर समजशील. तर हे 2 भाग आता त्यांनी तोडून आपल्याला दाखवले. एकाच माणसाचे 2 तुकडे केले. एक क्षेत्र आणि एक क्षेत्रज्ञ, एक जाणणारा आणि एक ज्याला जाणतो ते. हा विकारांसहित जो माणूस आहे, गीता म्हणते, कोण आहे विकारांसहित? सर्व विकार या जीवात्म्याला काही विकार नाही आहेत, आत्म्याला काही विकार नाही. सगळे विकार, खाणं पिणं फिरणं, 6 विकार काल आपण पाहिले. खेळणं, क्रीडा करणं, त्यानंतर जे काही शरीराचे भोग घेणं, इंद्रियांचे भोग घेणं, हे जे काही विकार लागलेले आहेत देहाला, हे कोणाचे? देहाचे विकार आहेत. त्या आत्म्याला काही विकार आहे का? नाही नाही. पण हे दोन्हीही, हा देह आणि तो आत्मा आपल्याच एका शरीरामध्ये आहे. आपल्या शरीराचे 2 भाग आहेत, हे तत्व जाणून घ्या. आणि एवढ्यासाठीच कालची ओवी जी 25वी आपल्याला या कवीने सांगितली होती, ती 25वी ओवी अशी: तू आत्मा निराकार, जाणसी या देहाचा आकार, जरी काष्टी अग्नी साचार, तरी वेगळा की. काल उदाहरण आपण समजावून घेतलं होतं की अरे तू आत्माच आहेस आणि तू आत्मा असल्यामुळे तू सच्चिदानंद घन आत्मा आहेस, तू चिन्मय आहेस, तुला जाणीव आहे, जाण आहे, तू ज्ञानमय आहेस. आणि तुला ज्ञानमय असल्यामुळे तू तुझ्या देहाला जाणतो. मी कोण ते तू जाणतो. मी कोण म्हणजे हा देह जो आहे त्याला तू जाणतोस. कोण जाणतो? आत्मा जाणतो. या देहाचा आकार जाणतोस, देहाच्या गतिविधी सगळ्या जाणतो, देहाचं कार्य सगळं जाणतोस. जरी काष्टी अग्निसाचार, तरी वेगळा की. काष्ट म्हणजे लाकूड, लाकडामध्ये अग्नी असतो, एकमेकावरती लाकूड घासलं तर त्यातनं ठिणग्या निघतात आणि अग्नी पेटतो. तर हा अग्नी त्या लाकडाचाच असतो, बाहेर कुठेच नसतो. पण तरीही तो अग्नी दिसतो का आपल्याला? नाही 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 नाही, अग्नी काही दिसत नाही. जेव्हा ते लाकूड जळतं तेव्हाच फक्त अग्नी बाहेर येतो. त्याचप्रमाणे तो परमात्मा, त्या जसा लाकडात अग्नी आहे तसा या शरीरात जे दुसरं आमचं खरं शरीर आहे, जे खरं माझं स्वरूप आहे, तसं ते आतमध्येच आहे, माझ्या देहातच आहे. लाकडात अग्नी असावा तसं माझ्या देहामध्ये ते आत्मस्वरूप माझं स्वतःच आहे, ते काही वेगळं नाही, अशी ही ओवी सांगते. आणि आता पुढे पाहू आपण. तैसा तू यासी व्यापुनी, अससी या स्थूळा ते भरुनी,
रोमांच्या आधी अग्र करूनी जाणता तू. अरे तसाच जसा लाकूड अग्नी जो आहे त्या लाकडाचा कणकण व्यापून असतो, तसा जो आहे तू स्वतः या तुझ्या देहातला कण कण व्यापून आहे. असंही या स्तुळा ते भरूनी. काय काय कणकण वापून? रोमांच आधी अग्र करूनी, म्हणजे आपले जे अंगावरचे केस आहेत, रोम आहे, त्या रोमाचा अग्रभाग म्हणजे त्याचा अगदी अग्र टोक समोरचा आहे, त्यात देखील जे आहे त्या सर्वांना तू जाणत आहेस, त्या सगळ्यांना तू जाणतोस, ओळखतोस. असा तू जो आहे जाणता तू आहेस, असं इथे म्हटलेलं आहे आपल्या कवींनी. पुढे 27वी ओळी ते सांगतात, परी हा तुझ नेणे तुची असशी जाणपणे, तो तू आत्मा आपण नवसी नरनारी. अरे तू जरी तुझ्या या देहाला ओळखतोस आणि तू वास्तविक जो आहे देह नव्हे, तर तूच आत्मरूप आहेस, तू आत्माच आहेस. पण परी हा तुझ नेणे, मात्र हा देह तुला ओळखत नाही. तूच असशी जाणपणे. अरे या देहाचा हातपाय हलवणं वगैरे देखील जो प्रकार, हा आपला हात एक डावीकडून उजवीकडे घेऊन जायचा किंवा पाय समोर टाकायचा, हे सगळं जे जाण किंवा हे जे जाणीवपणाने किंवा ज्ञानपणाने जो बसलेला आहे तुझ्या शरीरामध्ये, तो तू आहेस. तो तू आत्मा आपण नवसी नरनारी. पण काय आहे, तुला जे अहंता ममता आणि वासना ठसठसून ज्या शरीरात तुझ्या भरलेल्या आहेत, त्यामुळे तुला हा नर आणि नारी हा भेद दिसतो. एक स्त्री दिसते, एक पुरुष दिसतो. तुला वाटतं की मी अमुक जातीचा आहे, मी ब्राह्मण आहे. तुला असं वाटतं की मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी विद्वान आहे. तर जे काही तुला तुझ्याबद्दल स्वतःचं मत करून घेतलं आहे तुझ्या देहाकडे पाहून, तर हे सगळं चुकीचं आहे. नवसी नरनारी, ना तू खरं तर स्त्री आहेस ना पुरुष आहे, हे तर तुझ्या वासनेच्या डोळ्यांनी तुला ते जाणवतं. पण तुझं वास्तविक रूप जे आहे ते या सगळ्या विकारांच्या बाहेर आहेस. ते तुझं वास्तविक रूप हे आत्मरूपच आहे, असं यांना सांगायचं आहे. परी हा तुझं नेणे, हा देह काही तुला समजत नाही. तू असशी जाणपणे, तू तर ज्ञान स्वरूप आहेस. तो तू आत्मा आपण, तू ज्ञानरूप आत्मा आहेस आणि तू काही स्त्री किंवा पुरुष असा नाही. अशा या कवितेत म्हणायचं आहे, या ओवीमध्ये म्हणायचं आहे. यानंतरची जी ओवी आहे ती अशी आहे, आत्मयाचेनी जागेपणे बाह्य व्यापार घडणे. अरे तो चितस्वरूप आहे, तो ज्ञान स्वरूप आहे, तो जागा आहे. तुझा जो आत्मा आहे ना, तुझ्या शरीराच्या आतमधला तो जागा आहे. तुझं शरीर तर मृत आहे, दगड आहे, माती आहे, जड आहे. तुझं शरीर काय आहे? काही नाही. अरे त्यातली चेतना जेव्हा जाते तेव्हा काय होतं, पडलं राहतं ते. लोक उचलून घेऊन जातात आणि जाळून टाकतात. त्यात काय तुझ्या शरीरामध्ये ज्याचा तुला एवढा गर्व आहे, त्या काय भुलला अशी वरलिया सोंगा, हे जे तुझं कातडं गोरो गोरो आहे, तुझं तारुण्य तुला दिसत आहे, हे काय आहे? तात्पुरतं लोकांना भुलवण्यासाठीच फक्त आहे. आत्मयाचे नि जागेपणे बाह्य व्यापार. आपण तो जो हे जे बाह्य रूप आहे, हे जरी भुलवणारं असलं तरी तो आतमधला जो जाणता आहे भगवंत, आतमधला ते भगवंताचं रूप जे तुझं स्वतःचं रूप आहे, तुझा आत्मा म्हणजे तूच आहेस, त्याच्यामुळे तुझे बाह्य व्यापार सगळे घडून येतात. इंद्रियद्वारा भोगणे विषयांचे घडे. आणि हे जे काही तुझे इंद्रिय भोग घेतात, छान छान खायला मिळतं, फिरायला मिळतं, विमानाचा प्रवास होतो, उत्तम कपडे घालायला मिळतात आणि चांगल्या गप्पा मारायला मिळतात, टी व्ही पाहायला मिळतात, लगेच पगार झाल्याबरोबर त्याच दिवशी रात्री कोणत्या तरी हॉटेलमध्ये जायचं, मोठ्या हॉटेलमध्ये फॅमिली घेऊन मग फोटो काढायचे तिथे काहीतरी खात असताना आणि ते फेसबुकमध्ये द्यायचे वगैरे. जे काही प्रकार तुम्ही सगळं करत असता, इंद्रियाद्वारा भोगणे विषयांचे घडे, हे सगळं जे घडतं, हा सगळा जो देह करतो, ही तुमची बुद्धी करते, तुमचं मन, हे सगळे भोग तुमच्या शरीराला घडवून आणतात. ते काही तुमचं शरीर नाही घडवत, हे लक्षात ठेवा. ते सगळं घडवून आणणारा तो आतमधला परमात्मा आहे, ती आतमधली चेतना आहे. या चेतनेमुळे तुमच्या शरीराचे हे बाह्य व्यापार घडत असतात.
असं इथे कवी सांगतात. आणि आता या चौथ्या अध्यायाची शेवटची ओवी इथे आपण वाचूया. मी अमुका नामरूपाचा, ऐसा हा अभिमान विश्वाचा, तू जाणता या सर्वांचा विलक्षण आत्मा. शेवटी इथे मुकुंदराज ज्ञानी म्हणतात, हे महाराज इथे सांगत आहेत आपल्याला. योगी महाराज काय सांगताय की मी अमुका नामरूपाचा, हा माझं अमुक नाव आहे, आणि मी असा सुंदर दिसतो, मी अशी सुंदर दिसते, हा जो काही तुला आणि हे जे विश्वरूप तुला वाटतं की मी हे जग आहे आणि या जगामध्ये मी भोग घेतो आहे, हे जे सगळं तुला डोक्यामध्ये आहे, या सर्वांचं तू फक्त जाणता आहे. मी अमुक नामरूपाचा, ऐसा हा अभिमान विश्वाचा, तू जाणत या सर्वांचा विलक्षण, अत्यंत विलक्षण, जगा वेगळं, एकमेवा द्वितीय, तर्काच अतर्क, अतर्क्य असं जे रूप आहे तुझं, समजण्याला अत्यंत कठीण आणि बुद्धीला सहजासहजी ज्याचं आकलन होणार नाही असं विलक्षण रूप जो आहे ते तुझं, तू आत्मा आहेस. तर इथे आता या अध्यायाच्या ओव्या 29 पूर्ण झालेल्या आहेत. अत्यंत सुंदर अध्याय हा होता. या अध्यायामधनं आम्ही काय शिकलो? आम्ही हे शिकलो की माझ्या या शरीरामध्ये दोन भाग आहे. कोणते दोन भाग आहे? गीतेने ज्याला क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र म्हटलं असे दोन भाग आहेत. त्यानंतर ज्याला प्रकृती आणि पुरुष म्हणतात तसे दोन भाग आहे. एक मी माझा देह आहे आणि वास्तविक माझ्या देहाचं संचालन करणारा, या देहाचे चोचले पुरवणाची बुद्धी देणारा आणि या इंद्रियांकडनं काम करून घेणारा, सर्व जाणणारा असा तो विलक्षण आत्मा आहे. आणि मग याच्यामध्ये एवढं सुचवायचं आहे, याच्यामध्ये देहनिरसन करून एवढं सुचवायचं आहे इथे कवींना की जे दुसरं मूळ रूप आहे, जाणणारं ज्ञानमय रूप आहे, तो तुझं मूळ आहेस, ते तुझं स्वरूप आहे. हा देह काही तुझं स्वरूप नाही आहे. तर इथे आता अध्याय संपला आणि आपण आता थांबवूया. उद्यापासून 5वा अध्याय सुरू करू. पण हा महत्त्वाचा अध्याय आपण नेहमी लक्षात ठेवावा, याची उजळणी वारंवार करावी. आशीर्वाद.